नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन अंतर्गत गट ब भरती करता पुन्हा एकदा पदांची ॲडिशन म्हणजे अधिकची पदं ही या भरतीमध्ये आता जोडल्या गेलेली आहेत. जी जुलै महिन्यामध्ये ॲड आलेली होती ती केवळ 282 पदांची होती, परंतु आता मात्र त्यामध्ये आणखी 390 पदं ही जोडल्या गेली आहेत. कुठली आहेत ही पदं, याच्याकरता शैक्षणिक पात्रता काय असेल, अर्ज कधीपर्यंत करायचा, हे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा म्हणजे संपूर्ण डिटेल कळेल. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सुरू करूया. मित्रांनो, पद जे आहे ते पोलीस उपनिरीक्षक या पदांची ही जाहिरात आता आलेली आहे. 14 तारखेला त्याचं नोटिफिकेशन आलं आहे PSI या पदाकरता. एकूण पदांची संख्या 392 आहे. बघा, अगोदर जी महाराष्ट्र शासन अंतर्गत जाहिरात निघाली होती ती केवळ 282 पदांकरता होती, परंतु आता 392 पदं ही पोलीस उपनिरीक्षक या पदांची नोटिफिकेशन आल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड झालेली आहेत. त्यामुळे आता ही जाहिरात 700च्या पदापर्यंत पोहोचलेली आहे. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता. वय मर्यादा 19 वर्ष ते 31 वर्ष हा तिथे क्रायटेरिया आहे. OBC प्रवर्गात असाल तर 3 वर्ष आणि SC ST प्रवर्गात असाल तर 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी हे वय मर्यादा सवलत असेल. वेतनात बघाल तर हे जवळपास 56,000च्या वर तुम्हाला वेतन पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या करता त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. आता जी जाहिरात आलेली आहे ती एकदा आपण बघून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगात दिनांक 14 ऑगस्ट 2025ला हे जे शुद्धीपत्रक नोटिफिकेशन आलेलं आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा तसं पूर्व परीक्षा 2025 करता अगोदर जी निघाली होती 29 जुलैला, त्या अंतर्गत जे पद आहे ते पद हे उपलब्ध नव्हतं. कोणतं पोलीस उपनिरीक्षक हे पद त्यामध्ये भरलेलं नव्हतं, परंतु आता हे पोलीस उपनिरीक्षक या पदातील 392 पदाकरता ही भरती या ठिकाणी आता उपलब्ध झालेली आहे. पदसंख्या बघू शकता या ठिकाणी. महिला, पुरुष, खेळाडू, दिव्यांग या सगळ्यांकरता वेगवेगळ्या पदांचं आरक्षण त्या ठिकाणी तुम्हाला हे उपलब्ध झालेलं आहे. पात्रता म्हणाल तर बघा, भारतीय नागरिकत्व निश्चितच तुमचं असणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत वयोमर्यादा गणण्याचा त्या ठिकाणी दिवस असेल 1 नोव्हेंबर 2025 रोजी तुमचं किमान वय हे 19 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि अराखीव प्रवर्ग ज्याला जनरल वर्ग म्हणतो आपण त्याला 31 वर्ष, मागासवर्गीय असेल तर 34 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील तर 36 वर्ष, मागासवर्गीय इतर त्यांना 36 वर्ष या ठिकाणी असं वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता या भागा ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय तर बघा, विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याची समतुल्य असलेली इतर कुठलीही तत्सम अर्हता म्हणजेच तुमच्याकडे हे ग्रॅज्युएशन असणं, पदवी असणं गरजेचं आहे. अपेअर विद्यार्थी अर्ज करू शकतील का तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. बघा, पदवीस बसलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज नक्की तुम्ही करू शकाल, परंतु पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या मुख्य प्रवेशाच्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. थोडक्यात काय की जेव्हा पूर्वपरीक्षेला तुम्ही बसाल त्यावेळेस तुमच्याकडे अपेअर असेल तरी चालेल, परंतु मात्र ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायची डेट येईल म्हणजे मुख्य परीक्षेचा डेट हे जवळपास डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या जवळपास असेल त्यावेळेस मात्र तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. स्वतः मराठी भाषेचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता PSI करता शारीरिक चाचणीसुद्धा महत्त्वाची आहे. या ठिकाणी उंची असेल पुरुषांकरता 165 सेंटीमीटर आणि महिलांकरता 157 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. छाती पुरुषांकरताच केवळ 80 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. किमान 5 सेंटीमीटर तुमची छाती त्या ठिकाणी फुगवल्या गेली पाहिजे असं पुरुषांसाठी छातीचा क्रायटेरिया या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आता या ठिकाणी बघा आणखी दिले आहे की कुठल्या कुठल्या अटी वगैरे तुम्हाला सादर करायच्या असतील तर ही जाहिरातीचं नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. तर त्या ठिकाणी हे तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून ही जाहिरात नक्की भरून द्या. बघा, हे प्रस्तुत शुद्धीपत्रक जे दिलं होतं त्या ठिकाणी आता 674 पदांचं जे शुद्धीपत्रक आहे ते त्या ठिकाणी या ठिकाणी दिले गेलेलं आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी असेल तर बघा, पूर्व परीक्षेप्रमाणे जे पूर्व नोटिफिकेशन निघाले त्याद्वारेच 21/8/2025 म्हणजे 21 ऑगस्टपर्यंतच त्या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख आहे. नोटिफिकेशन जरी उशिरा असेल तरी निवड मात्र नेहमीप्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची असेल. स्वतंत्र मुख्य परीक्षा हे 400 गुणांची असेल. 2 पेपर त्या ठिकाणी असतील. शारीरिक चाचणी 100 गुणांची असेल, मात्र शारीरिक चाचणीचे गुण हे मेरिट लिस्टमध्ये येत नाहीत. आणि मुलाखत 40 गुणांची. म्हणजे तुम्हाला जर PSI पदी लागायचं असेल तर तुमचा कट ऑफ पूर्व परीक्षा 100, संयुक्त मुख्य परीक्षा, स्वतंत्र मुख्य परीक्षा 400 आणि मुलाखत 40 एकूण 440 गुणांद्वारे तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला असेल आणि त्याद्वारेच तुमची निवड ही होणे अपेक्षित आहे. आता या भरतीबद्दल इतर डिटेल्स तुम्हाला आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन www.mpsc.gov.in या संकेतस्थळामार्फत लवकरात लवकर अर्ज करा, कारण की खूप कमी वेळ आहे या ठिकाणी तुम्हाला या पदांकरता अर्ज करण्याकरता. तर मित्रांनो, ही होती एक छानशी अपडेट. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, कारण की खूपच कमी दिवस आहेत या ठिकाणी या पदाकरता अर्ज करण्याकरता. तेव्हा पुन्हा भेटून नवीन भरतीसोबत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.